तुझ मागतो मी मागतो आता तुझा धुंदगार वारा. कुठे गेलेला? पोट खाली करायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनल फन विथ मित्रोवर. तर आज आपण एक खास व्लॉग बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण आज चाललो आहोत पेनला. तर पेनला का जाणार आहे ते तुम्हाला तिकडे जाऊनच समजेल. आम्ही थोडे जाता थोडे क्लिप्स टाकू, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही तिकडे का चाललो आहे. तर आपण आता चाललो आहे रिक्षाने आपल्या दादाच्या. हे बघा, तर मस्त रिक्षा साफ केली आहे. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. तर आता आपण थोड्या वेळ निघणार आहे. आता टाइम झाला आहे, किती टाइम झाला आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. 7:15 झाले. तर पण एवढं सकाळी आपण लवकर उठलो आहे आणि हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. आता आपण जाणार आहोत. गणपती बाप्पा. आता आम्ही अर्ध रस्त्यात आलो आहे आणि इथून आता पेन फक्त 1 तास अजून लागणार आहे. तर इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. आणि इकडे आता नवीन हॉटेल पण उघडलं आहे. इकडे पण आता उघडलं आहे हॉटेल 712. तर तुम्ही पण येत असला तर तुम्ही इथे थांबू शकतात, एक छोटासा हॉल्ट घेऊ शकतात. बाकी आता भेटूया आपण आता परत 1 तासासाठी आपण पोहोचू तिकडे, मग तिकडेच भेटूया. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. आपण आता पोचलो आहोत पेनमध्ये आणि इकडचं जे वातावरण आणि हे गाव आहे ना, एकदम सुंदर एकदम. तर इथे तुम्ही ट्रेननी पण येऊ शकतो, पण आम्ही आमच्याकडे आता रिक्षा आहे म्हणून आम्ही रिक्षाने आलो. तर आम्ही इथे का आलो आहे ते तुम्हाला आता थोड्या वेळातच समजेल की आम्हाला का आलो आहे, आम्ही इथे का आलो आहे. तर तुम्हाला आता आम्ही सांगतो की आम्ही इथे का आलो आहे. तर एक रुको जरा, सबर करो. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्याच्यासाठी आलो आहे आम्ही. तर गाईस, तुम्हाला जसं माहिती आहे की आता 2 महिन्यात आपल्या बाप्पाचा सण येतो. अभी मजा आएगा ना भिडो. त्यासाठी आम्ही इथे पेनला आलो आहे. इकडे खूप मूर्त्यांचे प्रकार आहे, इथे खूप मूर्ती बनवले जातात. या गावात एक फक्त कलाच आहे ती म्हणजे सगळ्या लोकांच्या हातात एक कला आहे. त्यांचे जे ते मूर्त्या बनवतात ना, एवढे सुंदर बनवतात ना. देखणे हे रूप दिसे रंग गोरा पान असे दुर्वाजा स्पंदीची आरास रे लख लख त्या दिव्यांचा प्रकाश रे सगळ्यांच्या आधी तुझी रे पूजा आला आला उत्सवांचा राजा गणपती बाप्पा मोरया आला आला बाप्पा आला वाजत गाजत. तर गाईज, आपण इथे पेनला आलो आहे कारण की आपल्याला गणपती बुक करायचा आहे. म्हणजे आता 2 महिन्यात गणपती येतात आहे. तर आम्ही मागच्या इयरपासून इथून गणपती बुक करतो. आणि इकडे पेन हे गाव आहे की इथे म्हणजे जेवढे पण गणपती आहेत ते पूर्ण आपल्या भारतावर म्हणजे जातात इथून. आणि काय काय देशात म्हणजे बाहेरच्या देशात पण जातात. तर इथे हे लोक पूर्ण गावात त्यांचं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सगळ्यांचा कारखाने आहेत आणि असे एवढं सुंदर मूर्ती बनवतात ना ते की म्हणजे असं तुम्हाला असं वाटेल की त्या मूर्तीकडे बघतच बसतो. तर हे बघा, काही मूर्त्या माझ्यासमोर आहे पण त्या अजून बनल्या नाही आहे. तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता माझा द्यावे एक दन. प्लीज, आपण आता आलो इथे आणि ते
अमरापूर एक गाव आहे पेनमध्ये. तिकडे तुम्हाला जिथे पण तुम्ही जातील ना तिकडे तुम्हाला जागोजागी सगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती दिसतील. म्हणजे त्यांच्या घरामध्येच एक कला आहे की म्हणजे प्रत्येकांच्या घरात तुम्हाला मूर्त्या बनवलेल्या दिसणारच आणि ते एवढ्या बारीकेने बनवल्या असणार की ती तुम्ही बघतील ना तुम्हाला एकदम सुंदर वाटतील एकदम. आता आम्ही सगळं पूर्ण इथे फिरतोच आहे आणि आम्हाला सगळं घरामध्ये मूर्त्याच दिसतात आणि एवढे सुंदर मूर्त्या आहे ना की तुम्हाला सगळं एकदम नवीन डिझाईन दिसतील. बाप्पांना एकदम चांगलं वर्क केलं असेल. हे असे एकदम खूप भारी त्यांनी बनवलं आहे. तर तुम्हाला पण जर तुमच्या घरासाठी जर मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगले. गपचूप चालले. ते एवढ्या मूर्ती आहे ना की आम्हाला डिसाईड करताना येते की कुठली बुक करायची आणि कुठली. म्हणजे सगळ्याच मूर्ती चांगल्या. हां खूप कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? म्हणजे सगळ्याच मूर्त्या चांगल्या इथे. काय कोणती आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या दादाला ना एकदम प्रॉपर मूर्ती पाहिजे एकदम म्हणजे बघून एकदम फिनिशिंग बघून. जर आम्हाला ती आवडली असेल आम्ही सांगितलं ना तरी तो आमचं काही फायदा ऐकणार नाही. त्याला जी आवडणार ना तीच तो बुक करणार. हे बघा आणि त्यासाठी ना तो एवढी दुकानं फिरणार ना एवढे जे वर्कशॉप आहेत तेवढे फिरणार ना या गावातलं एक पण शॉप नाही सोडणार. हां बरं. तर गाईज आपण ज्या कामासाठी आलेलो ते तर काय झालं नाही. म्हणजे आम्हाला जशी मूर्ती पाहिजे होती तशी भेटली नाही. पण मजा आली खूप इथे बघायला मूर्त्या अमरापूरमध्ये. आता असं एक छोटंसं इथे एक तलाव टाईप आहे. बघू शकतात की सुंदर आहे एकदम मस्त वाटते. तर आता इकडे मूर्त्या भेटल्यामुळे आपण दुसऱ्याकडे चाललो आहे थोडं लांब. जर इकडे भेटली तर आपण इथूनच घेऊ नाही बुक करू म्हणजे. नाहीतर मग आपण एक दुसऱ्याकडे जाऊ. आम्ही बघितलेलं तिकडे पण खूप चांगल्या मूर्त्या आहे. तर आणि आज या गावात काहीतरी आहे रॅली आहे म्हणून बहुतेक जणांनी दुकानं त्यांचे बंद ठेवले आहे म्हणून आमचं काम झालं नाही अजून. वडापाव घेऊन चालत जाऊ. लोकांनी वडापाव डबल खाल्लेत आता तिसऱ्यांदा घेतं हा आणि हा इथं तिसऱ्यांदा दाखवतात इथं. अरे 4-5 होतील अजून. भाई मजा आया. वा भाई वा एवढा आवडलाय वडापाव. आपण त्यासाठी चालू इथं वडेपाव खायला. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. गणपती बघायला ना आलं. इथे वडापाव नाही भेटत ना. हा मुंबईमध्ये वडापाव भेटतच नाही. या काकांचा वडापाव नक्की चेहरा बघा चेहरा दिसत नाही चेहरा दाखवत नाही. पण या नाही. काकांचा वडापाव नक्की खाऊन जावा. तुम्ही जर आले ना 3-4 तर वडापाव खातीलच एवढे भारी. दादा आमचे 5 खाणार आहे. अरे 5 ते 10 होतील आमचे. ते आता तेवढी कॅपॅसिटी नाही लोकांना खायला घालायची मला. मी खाऊ शकतो हां पण कॅपॅसिटी नाही म्हणून. हे खरं बोलले तुम्ही. हे बघा हे काका आहेत दादा ना, आम्ही त्यांच्याकडे वडापाव खावा. थोडी कडकी लागली. आमची गाडी तुम्हाला आम्ही दाखवली नाही तर गाडी बघा. तुम्ही गाडी बघतील ना आमची एकदम भारी. असं वाटणार की फॉरेनवरून इम्पोर्ट केले डायरेक्ट. इम्पोर्टेड गाडी आहे. सगळे लोक गाडीमध्ये बघत होते म्हणजे असं वाटत होतं की स्टार लोक चालले कोणतरी एकदम. तो स्टार हा आहे ह्याने बनवले ती गाडी. मारी बाय. हॅलो मित्रांनो हा बघा आमचा वडापाव गार झालाय. आमचा 3रा वडापाव आहे हे बघा. हॅलो गार्गी ये वडापाव खायला. तुला लय मिस केला आम्ही. चल झूठा. मिस केलं असं दादा असं खोटं बोलते. मिस काय नाही केलं. आम्ही तो enjoy बोलला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी येऊया. तू वडापाव खाताना असती ना तर तू 10-12 वडापाव खाल्ले जाते बोट चोकून. आम्ही पण 3-4 खाल्ले अजून खाल्ले असते पण तिकडे ना पालखी आली आणि तिकडे सगळे कलर उडत होते गुलाल म्हणून आम्ही तिकडून सटकलो आणि थोडंसं कोपऱ्यात येऊन थोडं वडापाव. आता संजू तुम्हाला गोरी दिसते क्रीम लावून ती लाल झाली असती. तर आता आपण वडापाव खाऊन पुढे जाणार आहोत. तिकडे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आहे एक म्हणजे वर्कशॉप आहे तिकडे पण. तिकडे
तिकडे आपण थोड्या मूर्ती बघणार आहोत. जर तिकडे आपल्याला आवडले तर आपण तिकडेच बुक करणार आहे आणि त्यानंतर मग असं थोडं फिरून आपण परत घरी जाणार. तर गाईज आपण पोचलो आहोत श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ. हे पेनच्या थोडं पुढे आहे, म्हणजे गावाचं नाव धावटे आहे, तिकडे आहे. आणि बघू शकता तिथे मागे किती हे म्हणजे सुंदर मूर्ती आहे. जसं आम्ही बघितलेलं तसंच एकदम सुंदर आहे. म्हणजे आम्ही यूट्यूबवरती बघितलेलं की एवढी सुंदर मूर्ती आहे, तर तसं रियालिटीमध्ये पण खरंच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती मूर्ती आहे. मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता तुझ. मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता. आम्ही आता पेनवरून निघालो आहोत आणि ज्या कामासाठी आम्ही आलेलो ना ते काय पूर्ण झालं नाही, म्हणून आम्ही आता असंच निघालो तिथून. आणि कारण की आम्हाला तिकडे जास्त मूर्त्या आवडल्या नाही, म्हणजे आवडल्या, सगळ्या चांगल्या होत्या, पण जसं आम्हाला पाहिजे होतं तसं नव्हतं. आणि काही दुकानं तिकडे बंद पण होती, काहीतरी त्या गावात होतं म्हणून तिकडे काही दुकानं बंद पण होती. आणि जसं तुम्हाला दाखवलं मी की स्वप्नील आर्ट्समध्ये खूप मूर्त्या चांगल्या होत्या, पण जसं आम्हाला पाहिजे होतं तसं नव्हतं. जसं म्हणजे आता दादाला जसं आवडतं तसं नव्हतं, म्हणून आम्ही आता इथून परत घरी चाललो आहे. तर आता थोडा आम्ही ब्रेक घेऊ आणि त्यानंतरला आम्ही घरी जाऊ. गाईज आपला हा व्लॉग इथे संपतोय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगला.